कलेचं आरशात पडणारं प्रतिबिंब म्हणजेच कला दर्पण. रसिके हो, कलेला देश, वेश, भाषा, संस्कृती याचं कशाचंही बंधन नसतं. त्याचप्रमाणे कलाकार हा कशामधून त्याची कला विकसित करेल, ती कला आपल्यासमोर कशी पेश करेल, हे काहीही सांगता येत नाही. कला ही फक्त कॅनव्हासवरती किंवा वस्तूमधूनही प्रकट करता येते असं नाही, तर एखाद्या टाकाऊ वस्तूमधून सुद्धा ती कला तेवढ्याच सहजरित्या आपल्यासमोर सादर करता येते. आता बघा ना, एखाद्या झाडावरून पडलेलं पान आपण नुसतं एक पान म्हणून पाहू त्याच्याकडे, पण तेच पान एखादा कलाकार असेल तर तो त्याच्या दृष्टीने त्या पानाचा एवढ्या सुंदररीते उपयोग करून घेईल की पाहता पाहता त्या पानाचं कलेच्या रूपात एक झाडच निर्माण होईल. तर मला सांगायचं हेच आहे की टाकाऊ वस्तूमधूनही कला कशी विकसित होते, टाकाऊ ते टिकाऊ अशी सुद्धा कला करता येते, याबद्दल आपल्याला सांगत आहेत इना दाणी. कलाकारमध्ये सर्जन करायची आवड आहे म्हणून ते काय करतात, कुठेतरी पण कचरा बघितला तो त्याला उचलेल, त्याला साफ करेल, त्याला रंग लावेल. जसं हे कलकत्ताच्या ते सोलार वूडच्या फूल मिळतात, ते फुलला रंग लावला, नंतर ते दोरीचा बॉल बनवला, त्याला हे केला आणि नंतर अशी मस्त वेणी बनवली. आता हे वेणी कुठेतरी आपण गेले तो आपण डोकावरती असं लावू शकतात. तसं आपले ते काहीतरी फुलांचे कचरासारखं वाटते, त्याला सर्व आपण लावून ते आपली क्लिप बनवून शकते आणि ते पण आपला डोक्यात असं टाकू शकतात. आपण आज अशी काही कला पेश केली की त्याची आठवण पुढच्या 100 वर्षांनी कोणीतरी काढेल तर ते नक्कीच अभिमानास्पद होईल. कलाकारच्या मनात रंगाची सोय तर असतात, पण जेव्हा ते निसर्गामध्ये फिरतात तेव्हा त्यांची सोय एकदम खुलून जाते. आणि माझ्यासारखी बायका की ज्याला असं कुदरतमध्ये असं फूल मिळाला तर मी विचार करत होती असं फूल कुठे मिळणार प्लास्टिकमध्ये की सिंथेटिक कपडामध्ये. तर मी शोधत होती एकदा मला असे फूल मिळाला आणि त्याला बघून मला वाटलं की अरे वा, त्याला मी आता माझ्या कुंडामध्ये कसं घरमध्ये बनवून ठेवू. तो मी त्याच्यासाठी दुसरे फूल आणलं आणि त्याला त्याची गोठवणी करून बनवला, ते मस्त चांगलं दिसाला. आता नैसर्गामध्ये असं सुखा पण मिळतात, ते बाजरीच्या आपल्या दांडका मिळतात की काहीतरी मिळतात. अशी हे आपला तांदूळची कांडी आहे, जर निसर्गामध्ये अशी दिसतात, पण अशी चांगली व्यवस्था करू शकतात. लाकडाचा फूल आहे, त्याला मी स्प्रे करून टाकला, केमिकलवरती स्प्रे केला, ते लाकडाचा फूल तसं झाला आणि आपल्याला वाटते केवढा छान फूल आहे. आणि वार्निश लावून ते तसंच ठेवला तो आता ते छान दिसतात. आपणाला कला कशासाठी करायला पाहिजे, तो कला करताना आपला जो दुःख असतात, कवा कोणाचा त्रास असतात, कवा आपल्याला मुसीबत असतात, त्याच्यात ना आपल्याला रास्ता मिळतात आणि आपला दुःख विसरून आपण खुशीमध्ये येऊन जाते. आता मी हे सर्व फ्लावर अरेंजमेंट करते तो त्याच्यामध्ये मला काय होते की रंगीन कलर फूल बघितला म्हणजे हा कसं खुशी वाटते. तसं हे फुलांच्या गुच्छाला चांगल्या प्रमाणे वेगळं म्हणजे गुलाबी आहे तो गुलाबी संगाती गुलाबी ठेवायचा, पिळा संगाती पिळं ठेवायचा, केसरी संगाती केसरी, म्हणजे कुठच्या रंगासाठी कुठचा रंग आवडते त्याची बराबर मनात व्यवस्था करून आपल्याला लावावी लागते. हे लावला तरीच ते कळा चांगली दिसतात.
हे बघून मला असंच वाटते की हे माझा एक चित्र आहे. हे फ्लावर अरेंजमेंट करून मी नाही विचार करते, पण आता हे माझा एक स्वयंचित्र झाला. आपल्या जीवनात रंगांचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. रंग आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारे रंग आणतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि त्यामुळेच कला आणि रंग यांचा जर समन्वय आपण साधला तर कला रंग तयार होतो. आणि या कला रंगामुळे प्रत्येकाचं जीवन अगदी उजळून निघतं, हेही तितकंच खरं आहे. कलाकार हा नेहमीच त्याच्या विचारांनी स्वतःची कला सादर करत असतो, तो आविष्कार प्रगट करत असतो. म्हणजे तो कदाचित कधीतरी स्वतःचं पेंटिंग करत असेल किंवा शिल्पकला सादर करीत असेल, पण तो सगळं स्वतःच्या विचारांनी करत असतो. कोणताही कलाकार हा भटक्या असतो, तो मुसाफिर असतो. त्याला आपली कला प्रत्येक प्रांतात जाऊन दाखवायला आवडतेच आवडते. या कलाकारांची नावं आहेत चंदन बैतालिक, स्वपन गोस्वामी, सुनिर्मल बॅनर्जी, अचिंत्य कुमार भट्टाचार्य, प्रबीर रॉय, ज्योती प्रसाद मलिक, मनोज सरकार, अशोक रॉय आणि साहित्य मंडळ. कलाकाराला आपली कला रसिकांसमोर जास्तीत जास्त कशी सादर करता येईल याचाच विचार त्याच्या नेहमी मनात असतो. परंतु काही काही वेळा त्याला एकट्याला हे शक्य नसतं. तर म्हणूनच आज आपल्या इथे पश्चिम बंगालमधून आलेला एरा नावाचा ग्रुप 9 कलाकारांनी एकत्र येऊन त्यांनी इथे हे प्रदर्शन भरवलेलं आहे. तर त्यांच्यातलेच सिनियर आर्टिस्ट श्रीयुत मनोज सरकार आपल्याला काही सांगू इच्छितात. ऐकूया. हम लोग जहांगीर आर्ट गैलरी में एरा ग्रुप का तरफ से 9 पेंटर्स एंड स्कल्प्टर्स आया है प्रदर्शनी के लिए. हम लोग 2-3 साल बाद इधर आता है बम्बई में कला प्रदर्शन के लिए, क्योंकि बम्बई का कल्चर, आर्ट एंड कल्चर इतना सुंदर है. इंटरनेशनल रिलेशंस इधर है, बाहर से आदमी आता है, इधर से बाहर जाता है, इतना एक मिक्स्ड होता है जो हम आके इतना आनंद मिलता है मेरे को. एक कलाकार हा खरंच सृजनशील असतो. आत्ताच आपल्याशी मनोज सरकार यांनी बातचीत केली. ते म्हणत होते की ते जवळजवळ दर 2 वर्षांनी आपल्या इथे मुंबईत जहांगीर आर्टमध्ये प्रदर्शन भरवायला येतात त्यांच्या एरा या ग्रुपतर्फे. ते म्हणत होते की आपलं हे मुंबई शहर हे आर्ट आणि कल्चर याच्या बाबतीत अतिशय म्हणजे त्याला महत्त्व देणारं असं शहर आहे. इथून अनेक कलाकार परदेशीसुद्धा जाऊन आपली कला सादर करत असतात. तर त्यांना इथेसुद्धा त्यांच्या कलेचं खूप चांगल्या प्रमाणात ॲप्रिसिएशन मिळतं आणि त्यामुळे त्यांना याबाबतीत खूप आनंद मिळतो. कलाकार हा नेहमीच त्याच्या विचारांनी स्वतःची कला सादर करत असतो, तो आविष्कार प्रगट करत असतो. म्हणजे तो कदाचित कधीतरी स्वतःचं पेंटिंग करत असेल किंवा शिल्पकला सादर करीत असेल, पण तो सगळं स्वतःच्या विचारांनी करत असतो. पण मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आपलं तंत्रज्ञान अतिशय विकसित झालेलं आहे. आज आपला देश तंत्रज्ञानाच्या विकसनशील मार्गावरती आहे. तर याच तंत्रज्ञानाचा कलेमध्ये जर आपण उपयोग करून घेतला तर ती कला अतिशय जोरकसपणे आपल्यासमोर सादर करता येईल असं नक्कीच मला म्हणावंसं वाटतं. तर याच कला आणि तंत्रज्ञान या बाबतीत रजनीताई दांडेकर काय म्हणतायत ते आपण ऐकूया. आपल्याकडे आजच्या संगणकाच्या युगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आता काय करायचं आहे, आपल्या बोटांमध्ये कशाला स्किल पाहिजे. पण मला असं वाटतं की
इवन म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायला सुद्धा शेवटी आपल्याला काही डायग्राम्स काढायला लागतात, काही चार्ट्स करायला लागतात, आपल्या शरीरामधले जे अवयव आहेत त्यांची चित्र काढायला लागतात. शेवटी आपल्या जो बोटांचा जो कंट्रोल आहे तो जोपर्यंत आपण लहान मुलांच्या बोटांपासून सुरुवात करत नाही तोवर तो कम्प्युटरचा माऊस सुद्धा चांगल्या तऱ्हेने चालवता येत नाही. मी आता कितीतरी माणसं अशी बघते की त्यांना पहिल्यांदाच 2दा क्लिक करता येत नाही, त्यांचा एकदा तरी होतो, नाहीतर 2मध्ये इतका वेळ जातो की तो माऊस परत हलतच नाही. तर ह्या सगळ्यासाठी आपल्या बोटांवरचा कंट्रोल जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच आपली जी भावविश्व आहे किंवा आपल्या इमोशन्स आहेत किंवा जी कलात्मक वृत्ती आहे असं आपण म्हणतो, ज्याच्यामुळे आपण प्राणी आणि आपण हे वेगळे आहोत, तर आपल्या ह्या इमोशन्स आपल्याला कम्प्युटरच्या रंगामधून आणता येत नाहीत. शेवटी तो हाताला लागलेला रंग ह्याचा जो आनंद आहे तो त्या कम्प्युटरमध्ये खेळून येणार नाही. किती टक्के रंग कुठल्या दुसऱ्या किती टक्के रंगात मिसळला म्हणजे कुठला रंग होतो हे तुम्हाला नुसतं मेंदूला समजतं, परंतु ते हातून घडताना त्याच्यासाठी आपल्या हाताला रंग लागला पाहिजे. त्याचा जो एक वेगळा आनंद आहे किंवा कागदावर आपल्या हाताने केलेला रंगांचा जो खेळ आहे ह्याला जेवढं महत्त्व आहे तेवढं माझ्या मते दुसऱ्या कुठल्यालाही नाही. कारण शेवटी कला ही माणसाला इतरांपेक्षा वेगळं करणारी गोष्ट आहे आणि कला आणि सायन्स या दोनांमध्ये फार अंतर आहे असं मला वाटत नाही. परंतु कुठलाही सर्जन तुम्ही बघा तो चित्रकार असतोच, त्या शरीरातल्या बरोबर दुखऱ्या भागालाच बोट तो कसं ठेवतो नाहीतर, कारण त्याचा अर्थ असा की त्यांनी आपल्या अख्ख्या शरीराची तपासणी त्याच्या मेंदूवर इतकी ठसलेली आहे, त्याची संबंध यंत्रणा आणि त्याचं संबंध चित्र हे आपोआप येत नाही. त्याच्या हातांना तो जो तरल भाव असतो, आपण बोट लावलं तर आपल्याला नाही समजत पेशंटला कुठं दुखतंय किंवा कुठल्या अवयवाला काय झालंय, हे त्या सर्जन्सना बरोबर कसं समजतं, कारण हे त्यांच्या हाडामध्ये पण ही चित्रकला आहे, ही संवेदना आहे. आणि ही जी संवेदना आहे किंवा संवेदनशीलता आहे ही ज्या कलांमधूनच येते, ही नुसत्या सायन्स आणि मॅथ्समधून येणार नाही. आणि मग असं जर झालं नाही तर आपण फक्त यांत्रिक मानव उरू. तर मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांनी ह्या दिशेने एक प्रयत्न करूया की माणूस हा माणूस राहून दे, त्याची संवेदनशीलता त्याची सर्जनशीलता ही परत येऊन दे, नाहीतर हे विध्वंसक वातावरण जे आजूबाजूचं आहे ते दुसऱ्या कुठल्याही मार्गाने बदलणार नाही. कोणताही कलाकार हा त्याच्या कलेसाठी स्वतःचं तन मन धन लावून काम करत असतो. त्याला अपेक्षा असते ती रसिकांच्या कौतुकाची. तुम्हाला चित्र बघताना डिस्टर्ब करतोय? आपलं नाव साहेब? अशोक साटम. अच्छा, साटम साहेब, तुम्ही इथे जहांगीर आर्ट गॅलरीत नेहमी येता? हो, नेहमी. अच्छा, म्हणजे तुम्हाला चित्रकलेची आवड आहे आणि मी या विषयात थोडंसं ज्ञान घेतलेलं आहे. बरं. मी पण स्कूल ऑफ आर्टचा मुलगा आहे. अरे वा. त्याच्यामुळे मला नेहमी बघावं असं वाटतं काही लोकांनी काय नवीन केलं आहे. बरं. किंवा कलरबद्दल काय किती कलरमध्ये खेळले आहेत ते बघावं असं वाटतं. अच्छा. आणि त्यातून काही शिकावं असं पण वाटतं. बरं. आणि कुठल्या प्रकारची चित्र तुम्हाला बघायला आवडतात? रिअलिस्टिकमध्ये आवडतात मला, मॉडर्न आर्टपेक्षा. म्हणजे मॉडर्न आर्ट थोडक्यात सांगायचं म्हणजे थोडं कधी कधी कळतही नाही. त्यामुळे रिअलिस्टिक जी असेल किंवा सिनरी असेल तर ते चांगला बघावं असं वाटतं. अच्छा, रंगांचा केलेला वापर तुम्हाला कितपत स्वतःला आवडतो? हां, रंगांचा वापर तर खूपच आवडतो. म्हणजे काही वेळेला खूप ब्राईटनेस आणि अशा प्रकारचे रंग असतात ते खूप आवडतात. म्हणजे इझिली जे गेटअप असतो त्याला ती चित्र खूप आवडतात. मग तुम्हाला काय वाटतं की इथे कलेचं प्रदर्शन भरवल्यावरती कलाकाराला कितपत त्याचा फायदा किंवा प्रसिद्धी मिळू शकते? नक्कीच प्रसिद्धी मिळू शकते. बरेच लोक आवडीने बघतातही आणि एरवीसुद्धा बरेच लोक जरी कळत नसलं तरी बघणारे खूप असतात. त्याच्यामुळे त्याचा थोडंसं ज्ञान मिळतंच की काहीतरी वेगळंपणा आहे आणि एखाद्या चित्रावर त्यांची नजर खिळून पण राहते की बघत राहावं असं वाटतं. विरंगुळा मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कला. हो, कला ही ज्या प्रत्येकाकडे असेल त्या प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी विरंगुळा हा मिळतच असतो. गणपतीला 64 कलांचा देव असं म्हटलेलं आहे. तर या अशा विविध कला ज्या कुणाच्या अंगी असतील तर तो माणूस नक्कीच मोठा समजला पाहिजे. शिल्प म्हटलं ना की नजरेसमोर येतात ती लेणी, देवादिकांच्या मूर्ती, अलीकडे दिसणारे पुतळे हे सर्व दगड, माती, प्लास्टर, लाकूड, मेण इत्यादीपासून किंवा ब्रॉन्झ, सोने,
चांदी, तांबा, पितळ अशा धातूतून तयार केलेले असतात. यापैकी दगड फोडून, लाकूड कासून, कोरून काम करतात. दगडाच्या शिल्प आणि लाकडी कामाला कोरीव काम असं म्हणतात. धातूपासून शिल्प निर्माण करताना प्रथम ती मातीच्या चिखलाचा गोळा करून हव्या असलेल्या शिल्पाला घडवून त्याचा साचा बनवावा लागतो आणि साच्यामध्ये धातूच्या रसाचं ओतकाम केलं की शिल्प तयार होतं. दगडाच्या किंवा लाकडी कामासाठी साच्याची जरूर पडत नाही. कागदाचा उपयोग करूनही काही कलाकृती करता येतात. यात 2-3 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कागदावर पाना फुलांच्या आकृत्या किंवा वेलबुट्ट्या नक्षी काढून ती ब्लेडच्या किंवा कात्रीच्या सहाय्याने कापून निर्माण केलेली कलाकृती म्हणजेच कातरकाम. दुसरा प्रकार ओरिगामी. ओरिगामी हा जवानी प्रकार आहे. यामध्ये कागदाच्या घड्या घालून केलेली कलाकृती. यात आगबोट, विमान, पक्षी, प्राणी हे प्रकार केले जातात. हे दोनही प्रकार केवळ छंदात्मकच आहेत. तिसऱ्या प्रकारात मात्र मूर्ती, बाहुल्या, पशुपक्षी हे तयार करता येतात. परंतु हा प्रकार केवळ कागदाचा नसून त्यात आणखी काही मिश्रण असतं. म्हणजे कागद भिजवून त्यामध्ये व्हायटिंग पावडर आणि गम यांच्या सहाय्याने कागदाचा लगदा केला जातो. इतर कुठल्याही गोष्टीच्या सहाय्याशिवाय निव्वळ कागदाचा उपयोग करून केलेल्या मूर्ती वा शिल्प, अगदी दगड, प्लास्टर, धातू याप्रमाणे दिसणारे हे, म्हणूनच ते कागद शिल्प. सर्वसाधारण सामान्य लोकांमध्ये कलेसंबंधी आवड आणि आस्था निर्माण व्हावी या हेतूनं प्रेरित होऊन श्रीयुत हेमचंद्र राजे यांनी 31 डिसेंबर 1995 रोजी मुंबईचे प्रसिद्ध कामगार कायदातज्ञ ॲडव्होकेट मदन फडणीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून एक छोटंसं कागद शिल्पांचं कायम स्वरूपाचं संग्रहालय स्थापन करून एक नवं दालन उभं केलं आहे. यामध्ये सुमारे 50 विविध शिल्प आहेत. हे संग्रहालय सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. यासाठी प्रवेशासाठी काहीही किंमत द्यावी लागणार नाही. ही सर्व शिल्प श्रीयुत हेमचंद्र राजे यांनीच तयार केली आहेत. या संग्रहालयाचं नाव कागद शिल्प गुंफा, सोसायटी बिल्डिंग, पार नाका, वसई. कोल्हापूर. कोल्हापूर म्हणजे कलेचं माहेरघर. श्रीयुत हेमचंद्र राजे हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांच्या कलाजीवनाची सुरुवात इथूनच झाली. आपल्या कलाजीवनात त्यांनी कला क्षेत्रातील सर्व प्रकार हाताळले आहेत. पोर्ट्रेट, पेंटिंग, लँडस्केप, कमर्शियल डिझाईन्स हे करण्यात यशस्वी झाले. रांगोळी आणि नखचित्र या प्रकारात त्यांनी विशेष प्रसिद्धी प्राप्त केली आहे. सतत नाविन्याचा पाठपुरावा केला आहे त्यांनी. नखचित्र यामध्ये त्यांची नखचित्रकार हेमचंद्र राजे म्हणून ओळख पटली आहे. नखचित्र कशी काढावी या विषयावर त्यांचं एकमेव पुस्तक आहे. त्याला मुंबई सरकारनं पारितोषिक देऊन गौरवलं आहे. या पुस्तकाला शुभेच्छा व्यक्त करताना महाराष्ट्राचे थोर चित्रकार कैलासवासी दीनानाथ दलाल यांनी नखचित्रांसाठी नखशिल्प हा शब्द वापरला आहे आणि पुढील काळात कागद शिल्प निर्माण होईल असं भाकीतही केलं आहे. शोधक स्वभावाच्या स्वभावामुळं श्रीयुत हेमचंद्र राजे यांनी सतत 30-40 वर्ष कठोर परिश्रम करून कागद शिल्प हा शिल्पकलेत कागद हेच माध्यम वापरून कागद शिल्प तयार केलं आणि या प्रकाराचे ते जनक ठरले. या क्षेत्रात ते अजोड आहेत आणि म्हणूनच ते कागद शिल्पकार ही बिरुदावली आपल्या नावासोबत घेऊन पुढील वाटचाल करत आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की प्रत्येकाने चित्रकार किंवा शिल्पकार बनायची गरज नाहीये, परंतु ह्या ज्या आपल्या सगळ्या कला आहेत ज्यांच्यामुळे माणूस माणूस राहतो आणि जनावर राहत नाही, त्या कलांमध्ये त्यांना अभिरुची निर्माण करायला पाहिजे.
आहे